पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, या सेबीपर्यंत ते पोहोचणार आहेत आणि या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे गटांसोबत शिवसेना, उद्धव ठाकरे गटासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, मात्र 5 नेत्यांची भाषणं तिथं त्या ठिकाणी होणार आहेत आणि यासाठी उद्धव ठाकरे यांचा इथं या मोर्चामध्ये सामील झाल्यानंतर या मोर्चाची सुरुवात झालेली आहे। या पूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्षाचे झेंडे लावले गेले आहेत। जोपर्यंत सरकार याविषयी एक सकारात्मक निर्णय किंवा बदलणार नाही, आपला निर्णय बदलणार नाही, तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे यांच्यावर, यांच्या विरुद्ध जे आहे मोर्चा काढू, मोर्चा नेऊ, अशा प्रकारचं वक्तव्य इथं काही नेत्यांनी केलेलं आहे। ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण पाहतोय, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत, त्यासोबतच इतर नेते देखील आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत इतर नेते आहेत। तिथून हा मोर्चा ज्या वेळेला पुढे जाईल, कुठल्या प्रकारच्या विकासाच्या बाता मारलेत? मला नाही वाटत की यांचा काही विकास चालू आहे। उलट अदानीला वाचवण्यासाठी सगळं काही सबभूमी अदानी की म्हणून तेवढ्यासाठी हा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे भाजपच्या अशा कुठल्याही बाष्कळ टीकेकडे आम्ही फार लक्ष देत नाही। मातोश्री 2चा खर्च धारावीतून वसूल करायचा अशी टीका केली जाते। हे बहुतेक ते आमचे बारके बारके भाचे, त्यांची ही सगळी बडबड असेल। असू देत, आम्ही एन्जॉय करतो त्याला, कारण हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी कायम म्हणते की शिवसेनेची सध्या महाराष्ट्राला गरज आहे। महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता कोण राखू शकतं? तर फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि शिवसेना राखू शकते। भाजपच्या वसंगळीला गेलेले, वळचणीला गेलेले एकूण सगळी गद्दार गँग यांना इथल्या मराठी माणसाचं हित कळणार नाही। ते मराठी माणसाच्या हितासाठी कधीही बोलू शकणार नाहीत। आज अदानींचं लाईट बिल, जे वीज वितरणचं कनेक्शन आहे, साधारणतः 70,000 कनेक्शन या धारावीमध्ये आहेत। त्यांचे विजेचे आकडे काय आहेत, हे मीटर कुठून येतात, या सगळ्यांवर कधीतरी शिंदे गटाने, त्यांच्या लोकांनी विचार केलाय का? मला वाटतं हे सगळे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत। निवडणुका येतील आणि जातील। राहिला प्रश्न तुम्ही जसं म्हणताय तसं की मातोश्री 2 वगैरे, मातोश्री 2 ला आमची गोष्ट आहे। आम्ही संबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्रात मी राहते का मातोश्रीमध्ये? मी का आली आहे इकडे? हे सगळे लोक मातोश्रीत राहतात का? हे सगळे लोक का आलेत? हे सगळे लोक यासाठी आलेत कारण इथे मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न चर्चेला जातोय। मात्र त्याबरोबर असं टीडीआर घोटाळा हे ठाकरेंचं पाप आहे अशी टीका केली जाते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, शिंदे गटाने एक रॅप सॉन्ग रिलीज केलेलं आहे धारावीच्या या मुद्द्यावरती आणि त्याच्यात हा आरोप केला होता की टीडीआर घोटाळा ठाकरे सरकारचं पाप आहे। शिंदे आता प्रत्येक गोष्टीवर, शिंदेचा जो गट आहे तो प्रत्येक गोष्टीवर इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत राहतो। त्यामुळे ते रॅप सॉन्ग करतील, ते लावण्या करतील, ते ऐन दिवाळीत गौतमी पाटीलला आणून लावण्या घडवतील, ते काहीही करू शकतात। आम्ही त्यांच्या सगळ्या या गोष्टी अत्यंत गमतीदार पद्धतीने एन्जॉय करतो। फक्त राहिला प्रश्न की टीडीआर घोटाळ्याचा, चला किमान हे तरी मान्य करता येते की टीडीआरचा घोटाळा झाला आहे, एवढं तरी मान्य करतायत। बाकी घोटाळा कुणी केला, कसा केला, जर त्या घोटाळ्यावर चौकशी करा असं आम्ही म्हणतोय तर घाबरता कशाला, मागे कशाला फिरता? त्यासाठी शांततेने हा मोर्चा निघणार कोणत्या गरिबांना? शिंदे गटाचा एक आमदार इथे 73व्या आणि 84व्या माळ्यावर जाऊन राहायला लागला, त्यांचे फ्लॅट तयार झाले। गोरगरिबांचं काय? गोरगरिबांच्यासाठी कोणता विकास आणि कोणते प्रश्न त्यांनी सोडवले? काय महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांनी विकास केला? ना महाराष्ट्रातल्या लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न सोडवला, ना राहण्याचा प्रश्न सोडवला। या मुंबईच्या महापालिकेमध्ये कधी नव्हे ते चित्र सन्मान्य नेते आदित्यजींमुळे दिसतं की ज्यामध्ये महापालिकेच्या शाळांना लोक 4-4 दिवस रांगा लावून ऍडमिशन घेतात। ही विकासाची व्याख्या आम्ही इथं आणलेली आहे। ती विकासाची व्याख्या वाया सुरत गुवाहाटी पळून जाणाऱ्या लोकांना कळणार नाही, त्यांना ती कधीच कळू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।